देखने को मिला। एक लाजवाब प्रयास था मिस्टर मयूर का, जिस तरह से मैच देखने को मिली। फिलहाल चलेंगे बीच मैदान में। टॉस जीता है विट्ठलवाड़ी टीम ने और टॉस जीत के पहले फील्डिंग करने का निर्णय गेंदबाजी के लिए बुलाते हुए इस समय मिस्टर राहुल को। चमल्लार विट्ठलवाड़ी टीम के फ्रंटलाइन गेंदबाज है राहुल, और विट्ठलवाड़ी के जितने भी समर्थक है उनकी निगाहें इस मैच के ऊपर। दीपेश राउत अगर कैच लेते हैं तो उनको वैभव की तरफ से मिलेंगे 200 रुपए का कैश प्राइज। पहली गेंद थोड़े से स्टेप आउट करके महेश बैट के फेस को ओपन जरूर किया था। वाडिश लॉन्ग ऑन में गेंद को फील्ड किया जाएगा सिंगल के सहारे। इस समय महेश स्टार्ट करते हुए गेम। अब आएंगे मिस्टर कुणाल, ये भी एक हार्ड हिटर बल्लेबाज है लेकिन उतनी उम्दा गेंदबाजी करते हैं मिस्टर राहुल, एक उच्च कद के गेंदबाज। अपने घर के मैदान में खेलने का जो अनुभव आपके पास है उसको किस तरह से अपने बेनिफिशियल कॉज में तब्दील करेंगे, जीत में तब्दील करेंगे, ये देखने के लिए यहाँ पर तमाम सारे दर्शक यहाँ पर उत्सुक है। राहुल की बेहतरीन गेंदबाजी की अदाकारी। इस बीच अगली गेंद बहुत ही बढ़िया गेंद, थोड़े से स्लाइस करने का प्रयास था। पिन क्रीज की गहराई में गए थे। भाईदास जी भोईर साहेबांचं शुभागमन झालंय। जलसार गावाला बिलॉंग करणारा एक देखणं असं व्यक्तिमत्व। वेलकम भाई चे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या मुख्य मंचावर। आमचे सिद्धर सर सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे करतोय आम्ही वेलकम। आणि वळतो मॅच कडे। पुढचा चेंडू, चांगली गोलंदाजी आहे टप्प्यावरती, कंप्लीट नियंत्रण आहे राहुल यांचं आणि कुणालला जखडून ठेवतायत स्ट्राइकला। एक जमेची बाजू आपण बघताय, दोन्ही बॅटर आक्रमक आहेत आणि तेवढाच कसीबी गेंदबाजी राहुल कडनं। टप्प्यावरती नियंत्रण, अनुशासन, खूप चांगला रिदम बघायला मिळतोय मिस्टर राहुल यांचा। चेंडू क्रमांक 4 घेऊन पुनश्च मार्गस्थ। यावेळेला पंच दर्शवताना विशाल सर, वाईड बॉल आहे, एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल। 2 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत। एक उत्कृष्ट नियोजन कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण बाप्पा मोरया चषक च्या माध्यमातून आपण बघतायत। वसई, विरार, डहाणू, वाळगर, सफाळे या विभागातील तरुणांना मोठं व्यासपीठ देत आहेत। एक मोठं काम या ठिकाणी केलं जात आहे। ग्रामीण विभागातील तरुण कशा पद्धतीने पुढे यावा, त्यांच्या कलागुणांना कसा वाव मिळावा यासाठी मात्र बाप्पा मोरया संपूर्ण टीम, कैलासवासी अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य स्पर्धा आपण बघतोय। अतिशय चांगला चेंडू हाताळला गेलाय, थोडासा वरती स्लॉग मध्ये हाताळला होता। 1 धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्थिरावली गेली ती की आउट। यावेळेला मात्र मला वाटलं टॅप झाला असेल, नाही आउट होत आहे। जाऊया आपण, आमचे डीजे कॅन्डी थोडेसे बिझी आहेत। धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 2। तर फलंदाज बाद होत आहेत। प्रसादजी किणी सरांना आम्ही विनंती करतोय, भाईदास भोई साहेबांचं इथे शुभागमन झाले आणि त्यांचा शुभ सन्मान, अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि त्या संस्कृतीचं एक सुंदर संस्कार आपण बाप्पा मोरया चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय। वेलकम जसी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी। आपली सदिच्छा भेट या स्पर्धेला देत आहेत आणि आमच्या मुख्य मंचाला 4 चांद लावताना भोईर साहेब वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। धावसंख्या पोहोचले 2 आणि पहिला धक्का लागतो इथे कुणालच्या रूपानं। अजय न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। मिस्टर अजय स्ट्राइक वरती, ओ यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न आहे। चेंडू सरळ जाईल वाडिश लॉंग ऑन रीजन मधनं, परंतु तिथे मात्र जबरदस्त एफर्ट बघायला मिळतंय। शेवटच्या क्षणी एक हाय जंप घे, चेंडूला मात्र ढकलून दिले बाउंड्री लाईनच्या मध्ये आणि पंच
घड्याळ या ठिकाणी हरवलेलं आहे. नॉईजचं वॉच आहे आणि या ठिकाणी ते हरलेलं आहे घड्याळ. वॉच कोणाला सापडलं तर प्लीज आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आणून द्यायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये ठेवलं होतं, कोणाला सापडलं असेल तर त्याने प्लीज इथे आणून द्यायचं आहे, याची नोंद घ्या. दरम्यान या स्पर्धेला भरीव असं आर्थिक सहाय्य सन्माननीय भाईदास भोईरसाहेब जळसार 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले मंडळ त्यांचं ऋणी राहील आणि त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण स्वागत करतोय. सन्माननीय भाईदास भोईरसाहेब जळसार यांच्या माध्यमातून 2000चं भरीव असं आर्थिक सहाय्य या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. थँक्यू भाईदासजी भोईरसाहेब. धावसंख्या बघायला मिळेल 4. कुणाला वॉच सापडला असेल तर प्लीज आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आणून द्यायचं, याची नोंद घ्या. एक प्रेमळ निवेदन असेल सर्वांना. खेळाडू कक्षामध्ये ते ठेवलं होतं. हवाई स्कोर कार्ड वरती 4. सूर्यकांत गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. सध्याचा हंगाम सूर्यकांत लेंथ लाईन साठी ओळखला जातोय आणि चांगला हँडल करताय सूर्यकांत. इथे त्यांच्या समोर महेश सारखा एक मोठा प्लेयर आहे. विकेएम च्या स्पर्धेमध्ये विकेएम भरण्यापाड्याच्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये सुंदर गोलंदाजी केली होती सूर्यकांतनं. इथे मात्र वाईड बॉलचा कॉल एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 5 वर जाऊन स्थिरावली गेली आहे. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. स्टार 11 बिळंगी विपक्ष श्री गणेश नगावे. दोन्ही संघाच्या संघनायकाने इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. सूर्यकांत ओ यावेळेला इनसाइड आउट, परफेक्ट एलिव्हेशन, सरळ कव्हर पॉइंट मधनं येतोय. महेश नावाचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 11 वरती. आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे महेश, ते मात्र आपल्या रिदम मध्ये परत आहेत. पुढचा चेंडू आणि याही वेळेला पॅड आणि बॅड मध्ये चेंडू होता. सरळ चेंडूला लॉंग ऑन ला एक्झिट करतायत. चेंडू मात्र फ्लॅट 6 बघायला मिळतोय. षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. संघ सहकारी मात्र कानमंत्र देत आहेत की सूर्यकांत, तुम्हाला तुमच्या जो गोलंदाजीचा क्लास आहे तो इथे दाखवावा लागेल. महेशच्या अगेन्स्ट महेश अफलातून बॅटिंग करतायत. फुलटॉस आणि तिसरा येतोय. या वेळेला बॅक टू बॅक लॉंग ऑन ला क्लिअर करत आणखीन एक मोठा शॉट. धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि 23 वर स्थिरावली गेली. 9 चेंडू 23 धावा. जय भवानी जळसार संघाच्या स्कोर कार्ड वरती महेश नामाचं वादळ आक्रमकतेचं तेवर दाखवताना ऑन साइडला बॅक टू बॅक हॅट्रिक षटकारांचा पाऊस पाडतायत आणि थोडस या ठिकाणी जय मल्हार विठ्ठलवाडी संघाच्या दिशेने संकटाची चाहूल लागते. क्रिकेटच्या मैदानामध्ये काही गम तो काही खुशी हा माहोल आपण सातत्याने बघतोय. जर विकेट येत आहेत तर क्षेत्ररक्षण करणारा संघ जल्लोष करत असतो आणि षटकार चौकार आले तर तो संघ थोडासा संकटामध्ये सापडत असतो. बघूया पुढचा चेंडू. आणखीन एक डाऊन द ग्राउंड. या वेळेला बॅक टू बॅक चौथा येतोय. विक्रांत किनीनं पहिल्या मॅच मध्ये याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 5 षटकार खेचले होते आणि आता त्याच्या पावलावरती पाऊल ठेवतायत महेश. लागोपाठचे 4 झालेले आहेत. सूर्यकांत आता मात्र वापसी करतील का? आणि इथे मिस टाइम.
आणि आपल्याला बघायला मिळतोय दीपेश राऊत झेल घेत आहेत आणि वैभव पाटील यांच्याकडनं मिळतील त्यांना 200 ₹200. थँक्यू. कमबॅकिंग केले सूर्यकांतनं. एक मोठा अडसर एक स्टार फलंदाजाला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. दीपेश राऊतच्या हातामध्ये ज्या वेळेला चेंडू जातो ना तेव्हा मात्र सर्व संघ सहकार्यांना माहीत असतं की झेल होणार. ज्या पद्धतीने पावमध्ये वडा बंद त्याच पद्धतीने त्याच्या हातामध्ये चेंडू बंद होत असतो. तर इथे मात्र आपण बघू शकाल झेल घेतलाय. वैभव पाटीलकडनं ₹200 पारितोषिक त्यांना मिळते. अजूनही ते पारितोषिक कंटिन्यू राहील असं वैभव पाटील सांगतायत. तुम्ही जेवढे झेल घ्याल तेवढे मात्र आम्ही तुम्हाला प्रत्येक झेल मागे ₹200 देऊ. धावा स्कोर कार्ड वरती 29 आणि शेवटचा चेंडू घेऊन सूर्यकांत दाखल झालाय. त्याच्या समोर अक्षय न्यूमॅन. थोडस गेम स्पीडअप करा. आता शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आणि एक संघ मात्र दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आता मात्र वापसी करताय सूर्यकांत आणि षटक किती संपलाय 2 षटक 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू. मनोज पाटील यांचे शुभाग म्हणतोय त्यांचे आम्ही आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतोय वेलकम. एक अतिशय सुंदर असे अप्रतिम असे ऑलराऊंडर आपल्याला बघायला मिळतात आणि घरच्याच आयोजनामध्ये मात्र या मॅचचा ते आनंद घेत आहेत. वळूया 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. राहुलला प्राचारण केले गोलंदाजीसाठी. ज्यांनी पहिलं षटक हाताळताना अवघ्या 4 धावा दिल्या होत्या तोच संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आणला गेलाय. दीपेश राऊत संघनायक. त्यांनी म्हटलं होतं या ठिकाणी की कमीत कमी धावा मध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी मात्र आमचे जे गोलंदाज आहेत तेही चांगली कामगिरी करतील. बघूयात मिस्टर राहुल. षटक क्रमांक 3 आहे आणि या 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होत आहेत. यावेळेला बॅक टू द बॉलर खेळला गेला. इट्स अ डॉट बॉल. राहुलनं प्रभावित केले. पहिलं षटक अवघ्या 4 धावांचं आणि त्यानंतर सुद्धा तीच कन्सिस्टन्सी तोच रिदम तीच लेंथ लाईन तीच एक्युरेसी दाखवत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. इट्स अ डॉट बॉल. पुढचा चेंडू घेऊन तयार. राईट मोर द विकेट. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू कडे मात्र एक्झिक्यूट केला गेलाय. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं आला इथे षटकार. .35 35 धावा. फलंदाज आपण बघतायत अजय. षटकारानं ते एक आक्रमकता दाखवत आहेत. यावेळेला मिस टाइम शॉट. नोमात लांडला चेंडू पडलाय. एका धावेने सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 36 वर पोहोचलंय. 36. स्टार 11 वेळंगी विपक्ष श्री गणेश नगावे. आपण इथून फॉर्म घेऊन जा. फिलअप करा. आमच्यापर्यंत सबमिट करायचं आहे. जसं मात्र पहिला अप संपेल आपण त्वरित टॉस करणार आहोत याची नोंद घ्यायची आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते राहुलकडनं. इथे मात्र लेफ्ट हँड बॅटर त्यांच्या समोर आहेत अक्षय भोईर. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र डॉट बॉल आलाय. राहुल एक षटकार जरूर आला होता परंतु राहुलनं काय चाहूल दाखवलंय कमबॅकिंगची. जबरदस्त
उत्कृष्ट गोलंदाजी. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि समोर अक्षय भोईर पुढच्या चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. काय बॅरेशन केलं यावेळेला तोच चेंडू, परंतु गतीला थोडस कमी केलं. इट्स अ गुड बॉलिंग. प्रभावित करणारा स्पेल. संकट काळामध्ये जय मल्हार संघाला कम बॅकिंगच्या वाटेवरती घेऊन येणार आहे षटक. पुढचा चेंडू. याही वेळेला मात्र 1 धाव कंप्लीट केले गेले. तिसऱ्या षटकाची होते इथे समाप्ती आणि धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती 37. 12.33 च्या सरासरीने धावसंख्या 37 वर पोहोचले. त्याच्यामध्ये 12 चेंडू आणि 12 धावा खर्च करतायत राहुल आणि सूर्यकांतच्या एका षटकामध्ये आलेल्या आहेत त्या 25 धावा. त्यामुळे 3 षटक कंप्लीट झालेले आहेत. 37 धावा ऑन स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. चला थोडीशी टीम मीटिंग कमी करा आणि त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. थैंक यू. 37 रन स्कोर कार्ड के ऊपर स्लॉग और का यहाँ पर स्टार्ट होने वाला है. नए गेंदबाज को अब इंट्रोड्यूस कराएंगे जय मल्हार टीम के कप्तान और गेंदबाजी के लिए अब आएंगे निखिल. सामने इस समय बाद के बल्लेबाज हैं अक्षय. 37 रन स्कोर कार्ड के ऊपर. एक थोड़ा सा एक्सपेंसिव जो और गया मिस्टर सूर्यकांत का 25 रन खर्च किए, लेकिन राहुल की जो गेंदबाजी की अदाकारी है वो जय मल्हार को अब तक इस टूर्नामेंट में एक अच्छा आगे बढ़ने की प्रेरणा दे रही है. क्योंकि 12 गेंदें डाली, मैच 12 रन खर्च किए. अब गेंदबाजी के लिए निखिल को बुलाया है. थोड़ा सा फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं. ऑफ साइड की अगर फील्डिंग की तरफ देखा जाए तो इस समय कवर पॉइंट और लॉन्ग ऑफ पूरी तरह से पैक है. ऑन साइड में लॉन्ग ऑन मिड विकेट. इस बार डाउन द लेग स्टंप अंपायर सिग्नल वाइड बॉल एक्स्ट्रा के सारे स्कोर में इजाफा और स्कोर पहुंचता हुआ इस समय 38. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है. एक लॉन्ग ऑन और एक मिड विकेट. ऐसी फील्ड अरेंज जरूर की है मिस्टर निखिल ने. चेंज ऑफ द पेस खेल दिया इस मिड विकेट के ऊपर से. बेहतरीन शॉट. 6 स्टैंड एंड डिलीवर्ड. मैच बॉल आता है और 6 के सारे स्कोर में इजाफा. 44 रन स्कोर कार्ड के पर. थोड़ा सा गति को परिवर्तन करना चाहते थे निखिल, लेकिन गेंद फुलटॉस गई. इस बार काफी धीमी गति से गेंद को डाला है. बैकवर्ड टच और लेग लॉन्ग लेग रीजन से ये आता हुआ 6. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आरामाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. नुकताच सन्माननीय निलेश किणी साहेबांचं शुभागमन झालंय. विठ्ठलवाडी गावाला बिलॉंग करणारे अप्रतिम असं व्यक्तिमत्व त्यांचं आम्ही या ठिकाणी करतोय शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम निलेश किणी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. लोअर फुलटॉस चेंडू मात्र शॉर्ट बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट झालंय. धावसंख्या 1 ने आकार घेताना 51 वर पोहोचले. 50 ऑफ स्कोर कार्ड. याच्यानंतर स्टार 11 विळंगी आणि श्री गणेश नगावे टॉसच्या दृष्टीने आपण आपल्यासाठी हा ऑफिशियल कॉल आहे. पुढचा चेंडू निखिल. थोडंसं 2 चेंडू वरती 2 षटकार आणि त्यानंतर आणखीन गतीला परिवर्तन करणारा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. स्लोवर वन ही खासियत राहिले निखिलची. तुम्ही कितीही मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न करा, आमचे नॅचरल जे वैविध्यपूर्ण चेंडू आहेत ते आम्ही हाताळणार निखिल सांगतायत. आणि मात्र एका
छोट्या वेळेमध्ये कमबॅकिंग करताना थोडस निर्धाव चेंडू हाताळतायत. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र जय मल्हार संघाचे जे समर्थक आहेत त्यांना थोडासा दिलासा देता है निखिल. कुछ भी हो आखिरकार वापसी की है, क्योंकि 3 गेंदें डाली और मैच 1 रन खर्चा किया. 2 सिक्सर आने के बाद में जो वापसी उनकी हुई है वो भी प्रशंसा के पात्र है. अद्भुत गेंदबाजी है. आखिरी गेंद अभी भी आनी शेष है. स्कोर कार्ड के ऊपर रन से समय है 51 और इस बार थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी, अतिरिक्त गेंद, वाइड बॉल के सारे स्कोर में इजाफा. 52 रन ऑन स्कोर कार्ड. इसके बाद में जो मैच होगा स्टार 11 विळंगी विपक्ष श्री गणेश नगावे, बाद में डोंगरीपाड़ा बनाम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. मैचेस खेलने शेष है. ओ माय गॉड, क्या गेंदबाजी करे निखिल, क्या वापसी की है. 52 रन 13 के अवसर से बने हैं. अगर आखिरी ओवर में इतने रन आएंगे तो प्रोजेक्टेड स्कोर 65 नजर आएगा. कैंडी थँक्यू. नुकत्याच आमच्या मान्यवरांचं शुभागमन झालंय. सन्माननीय निलेश किणी साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही मनोज पाटील सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. वेलकम सन्माननीय निलेश किणी साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावर. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. निलेश किणी साहेब आपण बघतायत आणि त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जाते. गोलंदाज आहेत सचिन आणि वैभव पाटील म्हणतायत हॅट्रिक विकेट घ्या आणि 500 रुपये मिळवा. ओ यावेळेला जबरदस्त हुक केला चेंडूला, सरळ लॉंग लेगला क्लिअर करतायत आणि येतोय षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय आणि पोहोचले ती 58. 58 वर शॉर्ट बॉल सचिन यांचा षटकार आलाय, परंतु डेथ ओव्हर अंतिम षटक हाताळण्याची भरपूर अनुभव आहे सचिनकडे आणि ते नक्कीच या वेळेला मात्र कमबॅकिंग करण्याचा प्रयत्न करतायत. फुलटॉस आणि याही वेळेला क्लिअर करतोय मिड विकेट. दूरवर जातोय षटकार. बॅक टू बॅक 2 हवाई फायर. थँक्यू. बॉल पुरवायचा बॉल बॉल. धावसंख्या 6 ने 64 वर पोहोचलाय. 64. चला टॉस साठी ची प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये दोन्ही संघ तयार राहायचं आहे. विळंगी आणि नगावे. 64 धावा. सचिन तिसरा चेंडू घेऊन इथे मात्र लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न. दीपेश राऊत आणखीन झेल घेत आहेत आणि आणखीन या झेल मागे 200 रुपयाचा पारितोषिक वैभव पाटील कडनं. विकासाला आणले गती, डाण्या वाघानी विकासाला आणले गती. श्री विठ्ठल रखुमाई हार्डवेअरचे ओनर सन्माननीय निलेश जी किणी साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आले. मंडळ त्यांचं ऋणी राहील. थँक्यू निलेश जी किणी साहेब. प्रतिम असं व्यक्तिमत्व श्री विठ्ठल रखुमाई हार्डवेअर सर्व आपण बघतायत आणि या मॅचचा तेही आनंद घेत आहेत. षटकारानंतर मात्र वापसी करतायत दीपेश राऊत. काय जबरदस्त शतरक्षण करतायत. अजूनही झेल घ्या, आणखीन 200 रुपये कमवा. जर आता झेल घेतायत तर मात्र वैभव पाटील सांगतायत 300 रुपयाचा पारितोषिक असेल. तर बघायचं आपण याच्यानंतरचा झेल दीपेश राऊत जर घेतायत तर 300 रुपये. टोटली 400 रुपये त्याच्या अकाउंटवरती जमा होतीलच. गुगल पेच्या माध्यमातून बघूया पुढचा कॅश दिले जातील. पुढचा चेंडू आणि इथे मात्र वाईड बॉल. 100 रुपयानं स्कोर कार्ड 65 वर बघायला मिळतं. 65. सचिन डेंजरस मॅन अक्षयला
पॅव्हिलियन कडे पाठवलंय नवीन फलंदाज संकेत. संकेत कशा पद्धतीने संकेत देतील. ओ यावेळेला उडवलाय आणि इथे मात्र दीपेश राऊतला डॉमिनेट करत येतोय षटकार. आणि धावसंख्या 6 ने 71 वर पोहोचले. आवडला चांगला चेंडू आहे. मिड ऑफला चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय आणि इथे गडी बाद होईल का तर नाही. आणि या शेवटच्या चेंडूवरती जर झेल घेतला दीपेश राऊतनं तर वैभव पाटील सांगतायत आता 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बघूया दीपेश राऊतला एक ऑपॉर्च्युनिटी आहे. अंतिम चेंडू आणि इथे डॉट बॉल न सचिन काय जबरदस्त कमबॅकिंग केलंय. टार्गेट सेट केलं गेलंय ते 72 धावांचं. आणि टॉस करण्यासाठी सन्माननीय भाईदास भोईर जलसार यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. विळंगी वर्सेस नगावे. चला टॉस साठी या. चला नगावे संघाचे संघनायक या टॉस साठी. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. भाईदास सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉइन स्पिन केलं जाईल. बाप्पा मोर्याचा कॉल आहे आणि आलाय बाप्पा मोर्या. टॉस जिंकलाय. काय म्हणशील कसं वाटतंय टॉस जिंकल्यानंतर एक राईट तुम्हाला मिळतायत की निर्णय तुमच्या हातामध्ये आहेत. कसं वाटलं टॉस जिंकल्यानंतर. खूप छान वाटलं टॉस जिंकल्यानंतर. आता आम्ही क्षेत्ररक्षण करणार. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघत होता. हा बघत होतो. आज तुमचा पॅनल या ठिकाणी आहे. कसं वाटलं या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर. खूप छान ग्राउंड आहे आणि खेळायला पण मजा येईल. आता एक किती धावांचं प्लॅनिंग असेल की ओपोनंट टीमला थांबवायचं आहे आणि विजयश्री संपादन करायचं आहे. 50 पर्यंत थांबवायचं आहे. आणि कुठले गोलंदाज सध्या चांगली कामगिरी करतात लवकर तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत. सतीश आहे, सुजित आहे, मी स्वतः आहे, कैलाश आहे. टॉस हरलात प्रथम बॅटिंग करायच्या मनाच्या अगेन्स्ट गेलाय निर्णय. हो नक्कीच अगेन्स्ट गेलाय. म्हणजे टॉस जिंकला असतं तर क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायची. किती धावा बनवण्याचं एक प्लॅनिंग असेल आणि कुठले फलंदाज आहेत जे पॉवर प्ले मध्ये तुम्हाला चांगला स्टार्ट मिळून देतील. नक्कीच 5 ओव्हरमध्ये आम्ही 70 क्रॉस करायचा प्रयत्न करू आणि पॉवर प्लेमध्ये बॅटिंग स्वतः मी आहे, अमित आहे, आमचे न्यू बॅटर आहेत यंगस्टार. कसं वाटतं या ठिकाणी बाप्पा मोर्या चषकामध्ये आपल्या ग्रामीणचं जे टॅलेंट आहे त्याला पुढे आणण्यासाठी या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये स्थान दिलं जाते. काय म्हणशील या आयोजनाबद्दल. आयोजन तर दरवर्षी खूप सुंदर असते. आम्ही लगातार 3रं वर्ष आम्ही इथे खेळतोय. खूप चांगलं आयोजन असतं. बेस्ट ऑफ लक बोट टीम कॅप्टन. विळंगी संघानं जिंकलाय टॉस आणि घेतलाय निर्णय या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षणाचा आणि आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी नगावे संघाला. जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. तिथे मात्र गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल प्रमोदजी शेडगे सरांचा. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू व्हेरी मच अजयजी पाटील. आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. 4थ्या दिवसामध्ये साथी समालोचक आमचे चांगले साथ देत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लवकरात लवकर सजून घ्या. 2 बॅटर मैदानाचा ताबा घ्या. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. वेळेची दिरंगाई करू नका. आज कोणत्याही सिच्युएशन मध्ये आपल्याला एक संघ अंतिम 4 मध्ये घेऊन जायचंच आहे. आयोजकांकडून ही मात्र महत्वपूर्ण सूचना आलेली आहे. आज कोणत्याही प्रकारचा बॅड लाईटचा वेळेला सबब आणि कारण चालणार नाहीयेत. दुसऱ्या फेरीत जे षटक आयोजक सांगतील ते षटक तुम्हाला खेळावे लागतील याची सुद्धा आपण दखल घ्यायची आहे. मनोज पाटील या ठिकाणी उपस्थित होताना या स्पर्धेचे आयोजक एक चांगले खेळाडू त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विरल नायर सर आणि विशाल नाईक सर. 2 बॅटर जाताना पाहायला मिळत आहेत. जय मल्हार विठ्ठलवाडी या टीमचे 72 धावांचं लक्ष. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान अतिशय आल्हाददायक असं वातावरण. जरी ढगाळ वातावरण सकाळच्या सत्रात असलं तरी सुद्धा खेळाडूंसाठी हे पोषकदायक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे क्रिकेट शौकीन
यांचं सुद्धा करूया आपण कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषकाच्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागतम. चला मॅच स्टार्ट करा. वेळेची दिरंगाई करू नका. तुम्हाला 4 षटक ही 17 मिनिटात फेकले गेले पाहिजे, त्याची दखल घ्या. रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. सपाटीकरण मैदान आणि त्यामध्ये सुरू असलेला हा बाप्पा मोरया चषकाचा टेनिस बॉल क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉलने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. कारण क्रिकेटचं हे व्यसन एकदा का लागलं तर क्रिकेटचं व्यसन हे सुटणं कठीणच जातं. कारण क्रिकेट आमच्या रक्तातच आहे. क्रिकेटचा छंद जोपासला पाहिजे आणि त्यामुळे फिटनेसवर खूप काही आपल्याला फायदा मिळतो फिटनेसच्या दृष्टिकोनातून. जाऊया मॅचच्या दिशेने. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलाच चेंडू. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. सूर्यकांत आणि साहिल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सूर्यकांतचा पहिलाच बॉल यावेळेला बीट होत असताना आपण पाहू शकतायत गोलंदाज निखिलच्या गोलंदाजीवर थोडेसे शफल झाले होते. ज्या वेळेला तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न करता अशा वेळेला तुम्हाला खूप प्रॅक्टिसची गरज असते. त्रिशिका 11 स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. किरण कारभारी साहेबांचं स्टँड आपण पाहतात. ऑफ साइडला चिप शॉट खेळला गेलाय. फिल्डर आले होते, झुकले होते, परंतु त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल सूर्यकांतच्या बॅट मधून चौकार. झळणारे जळणारे पळणारे पळणार अजून झळवायचं. झळणारे जळू द्या पळणारे पळू द्या अजून झळवायचं. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. 4 रन्स कुंदन घरात. वेगवेगळी गाणं ही आपल्याला ऐकायला मिळतात. ही पॅटर्न शॉट पाहायला मिळतोय सूर्यकांतच्या बॅट मधून. क्लास बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. अतिशय चांगला देखणा फटका पाहायला मिळाला. या ऐकूया या चौकाराच्या निमित्ताने सिद्धिविनायक म्युझिकल डीजे ला. काय फटकेबाजी केले. 73-72 धावांचं लक्ष्य. 72 रन्स टू विन असताना 2 चौकार आले. चेंज ऑफ पेस. वेट अँड वॉच केलं सूर्यकांत. तगडा फटका पाहायला मिळतोय. विस्फोटक फलंदाज. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज. सुपर टायमिंग. सूर्यकांत इज ऑन अ फायर. पहिल्या षटकातील 4 बॉल झालेत आणि सूर्यकांत धमाकेदार बॅटिंग करत असताना खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला. बॅकलिपचा उपयोग करत असताना फ्लिक ऑफ द रिस्ट सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कणखर धमाकेदार झन्नाटेदार सूर्यकांतच्या बॅट मधून विठ्ठलवाडीचा एवन ब्रँडेड षटकार. वकिला जय तेज पम्या यो जय जय होता हो कोरट खाण्यात. म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात साहेब माफ करा. 18 रन्स तब्बल पाहायला मिळत आहेत. गेल्या मॅच मध्ये जशी भाऊने आक्रमकता सिद्ध केली, मयूरने आक्रमकता सिद्ध केली. पहिल्या मॅच मध्ये श्रीकांतला आपण पाहिलं पॅडल स्वीप खेळला जातोय. खूप चांगली रणनीती आखली गेली. सूर्यकांतच्या बॅट मधून एकदा वेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 19च्या घरामध्ये. स्टार्ट चांगली झाले. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. ती सुरुवात यावेळेला अतिशय दिमागदार पद्धतीने पाहायला मिळाली. आता येणारे 24 बॉल आहेत आणि जय मल्हार विठ्ठलवाडी टीमला विजयाकरता अजून सुद्धा 54 रनची एकंदरीत 53 रनची आवश्यकता असेल. 72चं टार्गेट आहे. जतीन आम्हाला दर्शवतो की पहिल्या षटकासाठी किती मिनिटे लागली. 5 मिनिटे लागलेत. 12 मिनिटे तुम्हाला 3 षटकात टाकायची आहेत. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका. वेळ दौडू नका. DJ Pamya in the mix.
शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. आदरणीय राम म्हात्रेसाहेब विठ्ठलवाडे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य या स्पर्धेला बाप्पा मोरया चषक 2024 ला 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं ऋणी राहतोय. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. विशेष सहकार्य लाभल्याबद्दल आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकात 3 चौकार आणि एक धमाकेदार षटकार पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाची सांगता होत असताना 19 वर शॉट प्लेन चेंडू होता. सुरेख पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू थांबतोय त्या ठिकाणी. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. 2 धावा सूर्यकांतच्या बॅट मधून येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 21च्या घरामध्ये. सुरुवात तर अगदी नेत्रदीपक झाले. इथून कधी कधी आपण पाहतो की क्रिकेटच्या खेळामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवात चांगली होते. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं कुठेतरी आपण पाहू शकाल त्यावेळेला प्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. मयूर यांचा वॉच हरवला होता, तो मिळालेला आहे. तर आपण मयूर खार्डी संघाचा कोण प्रतिनिधी मयूर आपण वॉच जो आहे तो घेऊन जायचंय, आमच्याकडे जमा झालेला आहे. इथून ऑन साइडला पूलच्या फटक्यात पूल पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट बाय सूर्यकांत. मॅग्निफिसंट टायमिंग 6 रन. वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा. दूध की सफेदी निरमा से आए, दूध की सफेदी निरमा से आए. रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना आणि ज्या वेळेला आपण पाहतो ओव्हर झाल्यानंतर विकेट गेल्यानंतर अशा प्रकारची ऍड आपल्याला पाहायला मिळायची आणि त्याची कुठेतरी ताजात करून दिली, आठवण करून दिली ती कॅन्डीने. धन्यवाद. आणि लगेच रिॲक्शन पाहायला मिळालं विशाल नाईक सरांचं आणि विरल नायर सरांचं की ज्या पद्धतीने आपण पाहतायत की अशा प्रकारच्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर जेव्हा आपण मॅच पाहायचो आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेली. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. सूर्यकांतची बॅट बोलू लागले आणि जसजशी सूर्याची कोळी किरणं ही मैदानाच्या आतमध्ये आली. आता थोडस लख प्रकाश आपण पाहतायत. सूर्याची किरण ही मात्र आता प्रखर आपण पाहू शकताय. तस तसं सूर्यकांत सुद्धा या वेळेला तळपू लागलाय. नक्ष घरत यांनी वॉच आणून दिल्याबद्दल नक्ष घरतचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि नक्ष घरत आपण पाहतायत ज्याला वॉच त्या साईडला मिळालं होतं परंतु त्यांनी मंडळाला आणून दिलं म्हणजे हा त्याच्यातील एक प्रामाणिकपणा. तर आयोजकांच्या वतीने त्याचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. म्हणजे नक्ष घरत इथे सांगतायत प्रफुल्ल घरात एक प्रामाणिक माणूस म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि त्यांचे सुपुत्र आहेत. आणि नक्ष घरात यांचं म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, चाइल्ड ऑफ द फादर मॅन. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतायत नक्ष घरात. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेली. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 2. काय बॅटिंग करतायत यावेळेला सूर्यकांत. संपूर्ण मात्र आतापर्यंत साहिल सूर्यकांतच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेतोय. ऑन साइडला बिटवीन द गॅप मध्ये खेळले. बॅकअप साठी आहेत. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. काय कॉलिंग अंडरस्टँडिंग एस नो अँड वेट या वेळेला आपण पाहू शकलात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. यस पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे 39 रन. विजयासाठी अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर धावा हव्यात त्या जवळजवळ 33 धावा. येणारे बॉल आहेत 18 बॉल मध्ये 33 रन. इथे जी किनी जे आपण पाहताय ते क्रिकेट प्रेमी आहेत आणि नेहमीच समालोचकांना ते ऊर्जा देत असतात. सूर्यकांत याच्या फलंदाजीसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. मॅच समाप्त झाल्यानंतर सूर्यकांत आपला ते प्राइज आपण सन्मानाने घेऊन जायचंय, स्वीकारायचंय. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. लक्षात असू द्या 18 बॉल आणि 33 रनची आवश्यकता जय मल्हार विठ्ठलवाडी टीमला. DJ Pamia in
वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. कल्पेश पाटील आज वेगळ्याच लुक मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मंद मंद पावलांनी या मुख्य मंचाकडे येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 39 वर 33 रनची आवश्यकता आहे. विकासजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. त्यांचा संघ आता खेळताना पाहायला मिळेल. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द हा संघ डोंगरी पाडा या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळणार आहे. बाटची एज घे, चेंडू पाठीमागे निघून जातोय, सर्कल मध्ये स्टॉप केलं, एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 40 रन्स ऑन द बोर्ड. सूर्यकांतने जी बॅटिंग केली ना ती अप्रतिम. फक्त 2 बॉल त्यांनी डॉट खेळलेत, बाकीचे जर आपण पाहिलं तर जवळजवळ 4 चौकार आणि 3 षटकार, एक वेळा सिंगल तर एक वेळा दुहेरी. 39 वर खेळतोय, ह्या वेळेला स्वीप केला जातोय. जरूर खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. पहा, असे स्ट्रोक खेळण्यासाठी तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वपूर्ण भूमिका असते, कारण अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही स्ट्रोक खेळता त्यावेळेला लेग बिफोर विकेट जास्तीत जास्त पायचीत पकडले जातात फलंदाज, चान्सेस असतात तिथे. परंतु इथे मात्र सूर्यकांत चांगली फलंदाजी करत असताना माइंड सेट केलंय. कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्टॉप केला जातोय सर्कल मध्ये. या चेंडूला एकदा वर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर 42 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 42 ला धावसंख्या आपण पाहू शकताय. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू जय मल्हार विठ्ठलवाडी या टीमची पाहायला मिळते. 30 रनची आवश्यकता. अप्रतिम फटका तर छान आहे, परंतु क्लिअर होईल का डिस्टन्स नाही. लॉंग ऑन कडे चेंडू विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. सूर्यकांतच्या एका चांगल्या खेळीचा अंत होत असताना गॉल. तेंगे 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 शक्तिमान 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 प्रतिम चांगलं वाजंत्र पाहायला मिळतं. लहानपणाची आठवण करून दिली. शनिवारचा दिवस असला की शाळेपासून सुट्टी झाल्यानंतर मात्र शक्तिमानचा तो प्रोग्राम मुकेश खन्ना शक्तिमान बनले. भरपूर जणांनी मात्र शक्तिमान पाहिल्यानंतर काही मृत्यू सुद्धा पाहायला मिळाले की त्याच पद्धतीने, परंतु तदनंतर खूप काही स्ट्रिक केलं गेलं. संघाची धावसंख्या 42-30 ची आवश्यकता. चांगली गोलंदाजी केली गेली. प्रितेश काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 4 बॉल त्यांनी व्यवस्थित हाताळले. दरम्यान व्हाईट बॉल विरल नायर सरांकडून येताना एकदा ऍड होते. शेखर किनी आम्हाला दर्शवतात की 43 रन्स, 3 पेनांचा 3 कलमांचा उपयोग करतायत, ब्ल्यू ब्लॅक अँड रेड. अप्रतिम परफेक्ट यॉर्कर, परिपूर्ण जकडवून ठेवलं होतं या बॉलवर निखिलला. निर्धाव बॉल, गुड बॉलिंग. चांगला यंगेस्ट प्लेयर आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर प्रितेश. आदरणीय सन्माननीय दानशूर व्यक्तिमत्व विराथन खुर्द अनमोल रत्न विकासजी किनी साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. सुपर बॉलिंगचा परफॉर्मन्स यावेळेला पाहायला मिळाला. 43 वर धावसंख्या थांबले, स्थिर राहिले. पहिल्या 2 षटकांमध्ये 39, या षटकामध्ये अवघ्या फक्त 4 धावा खर्च केल्या. प्रितेश ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार. मनोजी पाटील या स्पर्धेचे आयोजक यांना मी विनंती करेन की आपण विकासजी किनी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतायत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये लक्षात असू द्या 29 ची आवश्यकता आहे. 12 बॉल 29 रन, 43 धावा फलकावर. नितेश रेड्डीने आज शतक झळकावलं आणि अप्रतिम आपण पाहू शकतायत त्या पद्धतीने नितेश रेड्डीचे पिताश्रींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आणि आज मेडन जे सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली, यंगेस्ट ऍट द टाइम ऑफ मेडन टेस्ट सेंचुरी फॉर इंडिया इन ऑस्ट्रेलिया.
पहिल्या क्रमांकावर आपण पाहिलं तर 18 वर्ष आणि 256 दिवस सचिन रमेश तेंडुलकर सरांना पाहिलं सिडनीच्या मैदानात 1992 ला त्याने ते शतक झळकावलं. 21 वर्ष आणि 92 दिवस ऋषभ पंत सिडनीचं मैदान 2019 मध्ये आपण पाहिलं. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहिलं एकंदरीत 21 वर्ष 216 दिवस नितेश रेड्डी मेलबर्न 2024 मध्ये आपण पाहिलं. आणि 22 वर्ष 46 दिवसांचा असताना दत्तू फडकर सरांना ॲडलेट 1948 मध्ये आपण पाहिलं. म्हणजे हे 4 क्रमांकाचे फलंदाज भारतीय संघाचे. ऑन साईडला 29ची गरज असताना पहिल्याच बॉलवर ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगली फिल्डिंग झाले, स्टॉप केले, परंतु थोडेसे फंबल झाले आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला सुद्धा महत्व देणं तेवढंच गरजेची गोष्ट क्रिकेटच्या खेळामध्ये. आता साहिल आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जय मल्हार विठ्ठलवाडी संघाचे आधारस्तंभ राहतील का, संकट मोचक फलंदाज बनतील का, कारण संघ संकटात सापडलाय आणि जेव्हा संघ संकटात सापडतो तेव्हा वर चष्मा तुम्ही काढता त्यावेळेला एक इतिहास रचतो. हा चेंडू आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 46-46. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 26 ची आवश्यकता आहे. प्रत्येक सामने हे रंगतदार स्थितीमध्ये. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये एक तर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. लव बॉईज डोंगरेने आपल्या खिशामध्ये तो सामना टाकला. यस व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. ऑफ्टमच्या खूपच बाहेर होता. विशाल नाईक सर वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47. मेहुल पाटील, जतीन किनी, शेखर किनी यांच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चांगले अपडेट देत असतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. 47 यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. पुलचा फटका जरूर पाहायला मिळतो परंतु पॉवरफुल नाहीये. चुंबन घेतलं किरणने, कारण किरणला माहिती आहे निखिलची विकेट किती महत्वाची साहिलची विकेट आहे. आणि इथून आपण पाहतायत बॅक टू द डगआउट मिस्टर साहिल गॉन. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 47 वर. बॉल फेकून झाले ते 2. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते प्रणयच्या द्वारे. प्रितेशने सुरेख गोलंदाजी केली. अप्रतिम मारा पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर भेदक गोलंदाजी केली. पुन्हा हा बॉल पाहतायत. चांगली गोलंदाजी. पंचांकडे दाद. बॅटची एज अँड टेकन बॅक टू द डगआउट. Kosh. NS. कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षावाला ग वाटवाची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाटवाची बघतोय. आदरणीय श्रीधरजी म्हात्रे साहेब विठ्ठलवाडी यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे श्रीधरजी म्हात्रे साहेब. आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. प्रणय इजॉना हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. प्रणय हॅट्रिक साध्य करेल का या 1 लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये? जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता मोठ्या स्पर्धेत तेव्हा ते विस्मरणीय जे क्षण पाहायला मिळतात अतिशय चांगले क्षण असतात. ते मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चांगली गोलंदाजी प्रणयचं यावेळेला कौतुक करेन. 5 बॉल आतापर्यंत जर आपण पाहिले तर 4 बॉल हाताळले गेलेत. 8 बॉल आहेत. 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 25 रन्स. 8 बॉल्स रिमेनिंग. ऑन साइडला कडक शॉट. टेक्निकली साऊंड टक्कन आवाज येत असताना पाहायला मिळतो. स्वीट टायमिंग. गोड आवाजात गोड षटकार. 6 रन. पिकलाय तुला बघून बघून धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचली गेली जय मल्हार विठ्ठलवाडी या टीमची. आपण पाहताय 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 19 ची आवश्यकता. पुन्हा एकदा विपुलचा हा फटका अप्रतिम आहे. पॉवर जनरेट केली आणि काय टायमिंग होतं.
विपुलच्या बॅटमधून लगातार 2 षटकार. प्रणयने 4 बॉल व्यवस्थित हाताळले, परंतु 2 बॉलवर पाणी फिरलं या षटकाचं. आता 6 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे जय मल्हार विठ्ठलवाडी या टीमला. जय भवानी जलसार टीम एका साईडला आपण पाहतायत आता थोडस संघर्ष करत असताना. संघर्ष करावा लागतो, कारण आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो, तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. पाण्याची व्यवस्था जरूर मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आता इथून 6 बॉल 13 रनची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर 59 वर जाऊन पोहोचली गेली. 6 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. प्रितेश गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल अप्रतिम. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला प्रितेशची आपल्याला पाहायला मिळते. इथून आपण पाहू शकला तर खूप सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक टप्पा अचूक पद्धतीने आणि तेवढाच वेग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय प्रितेशच्या गोलंदाजीचा. 5 बॉल 13 रनची आवश्यकता आहे. फलंदाज 2 फलंदाज आहेत, दुर्वेश आणि विपुल. विपुलची बॅटिंग यावेळेला प्रतिम राहिले. 3 बॉल मध्ये 12 रन 400च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना पाहायला मिळतोय. चेंडू आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 5 बॉल 12चं समीकरण आहे. जलसारचे अनमोल रत्न, सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख समाजसेवक आदरणीय सन्माननीय सचिनदादा पाटील जलसार यांच्याकडून मंडळाला भरीव देणगी या स्पर्धेच्या स्वरूपात आपण पाहू शकतायत मिळालेली आहे, तर मंडळ त्यांचं ऋणी राहतोय. यावेळेला फटका छान आहे, ऑफ साईडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी चकमा करतायत आणि यावेळेला चकमा देत असताना चेंडू फिल्डरला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 2 बाउन्स चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 64च्या घरामध्ये पोहोचली गेली. आता 8 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 4. सामना होता कुठे आला कुठे असं वाटलं. सूर्यकांत बाद झाल्यानंतर थोडीशी कठीणाई निर्माण होईल. साहिल आणि निखिल थोडेसे चाचपडण्यात पाहायला मिळाले, परंतु तदनंतर आपण पाहू शकतायत दुर्वेश बाद झाल्यानंतर विपुलने स्वतःला डावाला संघाला सावरलं आणि आतापर्यंत निखिल 4 रन्सवर खेळतोय 4 बॉल मध्ये, तर विपुल आपण पाहिलं 16 रन्स 4 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ग्रेट बॅटिंग बाय विपुल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज दुर्वेश. निखिल एका साईडला आपण पाहतायत चौकारडे खातं ओपन करतोय. मोठा प्रहार काढायचा प्रयत्न, बॅटचे एज घेत चेंडू निघून जाईल. परफेक्ट यावेळेला जरूर मिस टायमिंग स्ट्रोक होता. बॅकआउट पॉइंटला चेंडूला स्टॉप केले. 3 फिल्डर येतात, फेकी करतात. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 66 धावा. बॉल आहेत आता शेखरकडे आम्हाला दर्शवतात 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 6. 3 बॉल आणि 6 रन्स हे सामन्याचं समीकरण. एका साईडला जय भवानी जलसार टीम, एका साईडला जय मल्हार विठ्ठलवाडी. या 2 संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर कडवी झुंज कडवी लढत पाहायला मिळते. प्रत्येकाला हवं असं मैदान अतिशय सुंदर पद्धतीने मेंटेन केले गेले विठ्ठलवाडीच्या संपूर्ण आयोजकांनी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले. बॅटरने कॉल केलाय रिव्ह्यू, DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, परंतु हे DRS जास्तीत जास्त परिचित झालं नाही, तर धोनी रिव्ह्यू सिस्टम हे जास्तीत जास्त परिचित झालं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. जेव्हा जेव्हा रिव्ह्यू घ्यायचे ते परफेक्ट रिव्ह्यू असायचे ते धोनी, MS धोनी यांचे. ओरिजिनल डिसिजन फेअर डिलिव्हरी, परंतु इथे आता डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर रेफर काय करतील आणि यावेळेला फेअर डिलिव्हरी आहे. खूप चांगला निर्णय आणि बॅटरचा यावेळेला रिव्ह्यू लॉस्ट. 2 बॉल 6ची आवश्यकता. ही पंचांची क्वालिटी आहे. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण आयुष्यात पर्याय म्हणून कधीच राहू नका. ते क्षेत्र कोणतेही असो,
आपला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे सरळ चेंडू निघून जातोय. कॉन्फिडन्स लेवल हाय आहे आणि इथून आपण पाहू शकाल फलंदाज बाद होताना. बॅक टू द डगआउट. काय घडेल या बॉलवर. एक बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 रनची आवश्यकता. रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतंय. ज्या पद्धतीने आपण पाहू शकलात निखिल आणि विपुलने 2 षटकार त्याच्या बॅट मधून प्रतिम पाहायला मिळाले होते. त्याच विपुलला नॉन स्ट्राईक एंडला थांबावं लागलं. निखिल आपल्याकडे स्वतःकडे कॉन्फिडन्स लेवल ठेवतोय. षटकार ठोकावं लागेल. 5 बॉल फेकलेत प्रितेशने. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. एक चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये गुणवत्ता आहे हे दर्शवून देत असताना या सामन्यामध्ये 1 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. काय फटका सुंदर पद्धतीने सजवतील की एका साईडला प्रितेश डॉट बॉल टाकेल याकडे लक्ष असणार आहे. प्रितेश वर्सेस निखिल अशीच ही लढाई पाहायला मिळते. असा सामना पाहायला मिळतोय. 1 बॉल 6. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेला आपण पाहतायत. खराब शॉट सिलेक्शन निखिल. ते आपण पाहू शकलात परिपूर्ण चुकले. विपुलने 2 षटकार मारल्यानंतर त्याला नॉन स्ट्राईक एंडला ठेवलं. हे मात्र कुठेतरी विचार सरणी थोडीशी आपल्याला बॅकफुटला जाताना पाहायला मिळाली. चर्चा तीच सुरू असेल की इथे मात्र धाव घ्यायला हवी होती, परंतु तसं काही घडलं नाही. आणि अशा प्रकारे आपण पाहताय जय मल्हार विठ्ठलवाडी टीम पराभूतच्या छायेत. विजयाची चव चाखायला मिळाली. जय भवानी जलसार